प्रभू येशूने वधस्तंभावर आपल्यासाठी काय मिळवलं, वधस्तंभावरील अदलाबदल याविषयी आपण बोलत आहोत. आणि ह्या संदेशाच्या पहिल्या भागात आपण 4 गोष्टी पाहिल्या की कोणत्या 4 गोष्टींची प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर अदलाबदल केली. आणि आता पुढील 4 आणखी काय काय त्याने तुमच्याने माझ्यासाठी उपलब्ध केलं हे आता आपण जरा पाहू. पौलाचे कोरिन्थीकरास दुसरे पत्र याचा 8वा अध्याय आणि याच्या 9व्या वचनामध्ये आपल्याला 5वा अदलाबदल, 5वी गोष्ट जी प्रभू येशूने तुमच्याने माझ्यासाठी उपलब्ध केली ती दिलेली आहे. आपण जरा वाचूया. इथे असं लिहिलेलं आहे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. कृपा हा शब्द अंडरलाईन करा. कृपा म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते आपल्याला मिळणं, आणि दया म्हणजे जे आपल्याला मिळायला पाहिजे ते देवाने आपल्याला न देणं. ग्रेस मीन्स रिसिविंग व्हॉट वी डू नॉट डिझर्व, अँड मर्सी इज नॉट रिसिविंग व्हॉट वी डिझर्व. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, तो धनवान असता तुम्हाकरिता दारिद्र्य झाला, ह्या हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. खरं वाटत नसेल पण हे खरं आहे. आणि हे सर्व कशामुळे? त्याच्या कृपेमुळे आहे. म्हणजे काय आपण धनवान होऊ शकतो, समृद्ध होऊ शकतो? हो. हे सैतानाने पिढ्यानपिढ्या आपल्यापासून लपवून ठेवलं, म्हणून आपण बापदादांपासून तोच धंदा, तेच घर, तेच कामं करत आलो, तेवढ्याच लिमिटेड जीवन जगत आलो, कारण हे सत्य आपल्याला कळलं नाही. प्रभू येशूने म्हटलं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. 2 कोरिन्थ 8:9 आणि ही सुवार्ता आहे, आनंदाची बातमी आहे की आपलं दारिद्र्य त्याने आपल्यावर घेतलं यासाठी की त्याची समृद्धी आपल्याला मिळावी. He took our poverty that we might receive His abundance. Amen. He became poor that we might become rich or abundance. धनवान म्हणजे विपुल. योहान 10:10 प्रभू येशूने म्हटलं की मी आलो आहे यासाठी की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी. एवढंच तिथं थांबला नाही, तर पुढं त्याने म्हटलं आणि ती विपुलतेने व्हावी. मैं आया हूँ इसके लिए कि उनको जीवन प्राप्ति हो और बहुतायत से हो. म्हणजे विपुलता, ॲबंडन्स. धनवान म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं बँक बॅलन्स, इस्टेट, प्रॉपर्टी आणि घरं दारं वगैरे. ती झाला समृद्धीचा एक भाग, विपुलतेचा एक भाग, जगिक भाग. परंतु बाकीची देखील समृद्धी आहे. ती म्हणजे शारीरिक आरोग्य, ती म्हणजे आत्मिक समृद्धी, टोटल मॅन. आत्मा, जीव आणि शरीर या तिन्ही गोष्टीसाठी विपुलता किंवा समृद्धी त्याने तुमच्याने माझ्यासाठी उपलब्ध करून दिली. फक्त पैशाची नाही. आणि आपल्याला समजत नाही, म्हणून तो म्हणतो तू कष्ट कर, तू मर, रात्रंदिवस काम कर, 2-4 कामं कर, है ना, रात्रपाळ्या कर, है ना, साईड बिझनेस कर. का? कारण देव पैसे देऊ शकत नाही, मलाच करावं लागणार आहे हे सैतानाने सांगितलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो आनंदाची बातमी की त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने दारिद्र्य हा शाप वाहिलेला आहे. दारिद्र्य शास्त्रामध्ये शाप सांगितलेला आहे. अनुवादक पुस्तक 28वा अध्याय जर तुम्ही वाचला तर पहिल्या 14 वचनामध्ये आशीर्वादांची लिस्ट आहे, यादी आहे, आणि 15व्या वचनापासून पुढे शापाची यादी आहे. आणि दारिद्र्य त्या शापाच्या लिस्टमध्ये. मला वाटलं कोणीतरी ऐकलं असेल, मी काय नाही, पण देवाने जसं ठेवलं तसं राहायचं पाळत साहेब. देवाने नाही ठेवलेलं, सैतानाने ठेवलेलं आहे. सैतानाने बंधनात, अज्ञानात ठेवलेलं आहे की नाही तुझी परिस्थिती सुधारणार नाही, तुला कष्टच करावं लागेल, तुला ह्याच लेवलला, ह्याच घरात राहावं लागेल, एवढ्याच पगारावर भागवावं लागेल. सैताना ऐक, येशू ख्रिस्ताने माझं दारिद्र्य वाहिलं यासाठी मला समृद्धी मिळावी. आज त्याला म्हणा, आज या विश्वासावर उभे राहा. आणखी एक गुड फ्रायडे म्हणून फिरत फिरत आले आणि फिरत फिरत गेले असं करू नका.
आज उठून उभं राहा, म्हणा की बस इथून पुढे तुम्हाला चकवू शकणार नाही, फसवू शकणार नाही, मला देवाचं सत्य कळलेलं आहे, असं सैतानाला बोलून दाखवायचं, त्याच्या लोकांना बोलून दाखवायचंय. जे म्हणतात की नाही होणार नाही, होऊ शकत नाही, त्यांना म्हणायचे की नाही, येशू ख्रिस्ताने माझं दारिद्र्य व्हायला यासाठी की मी धनवान व्हावे. काय मिळालं? देवाने आमच्यासाठी काय केलं? अरे मी असं म्हणतो काय नाही केलं, काय करायला पाहिजे? ज्याने आपला पुत्रही राखून न ठेवता आपल्यासाठी दिला, तो त्याच्याबरोबर ह्या सर्व गोष्टी देणार नाही का? देईल असं नाही सांगितलं. प्रश्न विचारला तुम्हाला आणि मला, आणि त्याचं उत्तर तुम्हाला आणि मला द्यायचं आहे की जर पुत्रही टाकून न ठेवता जर त्या पुत्राने जीव दिला, बाकीच्या गोष्टी ज्या आवश्यक आहे त्या देणार नाही का? देणार नाही? देगा नाही? क्या मालूम नहीं तो मैं बता रहा हूं, सुनो, वो देगा और बोलता इससे देगा. तर ही गोष्ट, तर हे एक सत्य, पाचवं सत्य, देवाची इच्छा आहे की आपण त्या दारिद्र्यातून, प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी धनवान असता आम्हासाठी दारिद्र्य झाला, गाईच्या गोठ्यात जन्माला, त्याला स्वतःला त्याने सांगितलं की परमनंट घर किंवा फ्लॅट किंवा रो हाऊस नव्हतं जगामध्ये असताना, वधस्तंभावर असताना त्याने 24 तास काही खाल्लेलं नव्हतं. तो त्या वधस्तंभावर असताना तहानेला होता. त्याने म्हटलं की मला तहान लागलेली आहे. योहान 19:23 मध्ये सांगितलं की त्याचा पाय घोळ झाला, त्याचे वस्त्र इतके उत्तम होते की ते सोल्जर लोक म्हटले की आपण चिठ्ठ्या टाकू, ते फाडू नका, चिठ्ठ्या टाकून घेऊ. एवढे ते त्याच्याकडे आकर्षित झाले, म्हणजे त्याचे वस्त्र पण काढून घेतले. तो त्या वधस्तंभावर नग्न असा होता. आणि ज्यावेळेस तो मरण पावला त्यावेळेस उधारी उसण्या कपड्याने त्याला त्याचं पार्थिव शरीर गुंडाळून एका उसण्या कबरेत ठेवण्यात आला. ती कबर पण त्याची नव्हती. अशा रीतीने तो धनवान असता तुमच्या आणि माझ्यासाठी दारिद्र्य झाला. दारिद्र्य काय असतं, गरिबी काय असते ही येशू ख्रिस्ताने अनुभवली, म्हणून तो तुमची माझी गरिबी दरिद्री समजू शकतो. एवढंच नव्हे तर त्याच्यातून तुम्हाला मला मुक्त करू शकतो. आणि ही आनंदाची बातमी आहे. म्हणून गुड फ्रायडे का म्हणतात? ह्याच्यासाठी की जे आपलं जे वाईट ते त्याने घेतलं आणि त्याचं चांगलं ते आपल्याला दिलं. एवढं जरी समजलं तरी आजचा संदेश समजला. आणि हे जर नाही कळलं तर काहीच बायबल नाही कळलं, चर्च लावून काहीच फायदा नाही, हे मी तुम्हाला सांगतो. त्या वधस्तंभाच्या द्वारे प्रत्येक गरज, आत्मिक पापांची क्षमा त्याने केली, शारीरिक आपले रोग त्याने वाहिले, आर्थिक आपलं दारिद्र्य त्याने वाहिलं, समृद्धी आपल्याला दिली. अजून काय करायला पाहिजे? मला वाटलं कोणीतरी आमेन म्हणते, लेकिन परमेश्वर के लोग रहेंगे तो आमेन बोलेंगे ना. जे देवाचे लोक असतील तेच आमेन म्हणतील, दुसरे नाही म्हणणार. आणि म्हणून माझी विनंती आहे, देवाला त्याच्या आत्म्याने तुमच्या जीवनात कार्य करावी. आणि कारण त्याचं वचन आहे की मृत तुझी स्तुती करतील काय? ज्यांना जिवंत केला ख्रिस्ताने त्याच्या आत्म्याने तेच त्याचा गौरव करू शकतात. ज्यांना देवाचा आत्मा हे दिव्य सत्य प्रगटीकरण कबूल करतो तेच त्याच्यामध्ये आनंद करतात. ते असं थंड मरगळण्यासारखे मेल्यासारखे बसत नाही, ते देवामध्ये आनंद करतात. हालेलुया, हालेलुया. देव जिवंतांचा देव आहे. आणि म्हणून देवाची लेवल काय आहे माहिती आहे का? समृद्धी किंवा विपुलता, ॲबंडन्स. आय हॅव कम, जॉन 10:10, योहान 10:10. मी आलो आहे यासाठी की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी. नुसतं आत्मिक जीवन मेल्यानंतर स्वर्गात जावं एवढंच नव्हे, तर पृथ्वीवर असताना विपुल जीवन जगावं याच्यासाठी तो म्हणतो मी आलेलो आहे. आयुष्यभर कर्जबाजारी, आयुष्यभर दारिद्र्यात राहावं याच्यासाठी त्याने मरण सोसलेलं नाहीये, तर त्याच्यातून मुक्त होऊन त्याच्या विपुलतेत समृद्धीत चालावी म्हणून तो वधस्तंभावर मारला गेला.
म्हणून ही आनंदाची बातमी आहे. देवाची लेवल काय माहिती आहे का? आपण वाचू 2 कोरिंथ 9 आणि 8, 2 Corinthians 9:8. आणि ही देवाची लेवल आहे. आणि जर ख्रिस्ताने हे केलं, आपला विश्वास आहे, तर आपण ह्या लेवलला आहोत का? तुमची कोणती लेवल आहे तुम्ही चेक करा. बघा ते वचन 2 कोरिंथ 9 आणि 8. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे. किती प्रकारची? सर्व म्हणजे किती? सर्व. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास, थोडीशी नाही, विपुल म्हणा, विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे. यासाठी की, कशासाठी? तुम्हाला सर्व गोष्टीत, किती गोष्टीत? सगळा पुरवठा, थोडासा नाही, किती? सगळा पुरवठा नेहमी होऊन, कधी कधी नाही. प्रेज द लॉर्ड, माझी देवाने गरज केली साक्षात. नेहमी हा शब्द अंडरलाईन करा. नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी. किती चांगल्या कामासाठी? म्हणजे काय, सगळे चांगल्या कामासाठी? हो. म्हणून सुवार्ता इतकी खरी, इतकी खरी की खरंच वाटत नाही. असं कसं म्हणता बाळासाहेब साहेब? म्हणजे काय आपण काहीच नाही करायचं? काहीच नाही करायचं, हीच तर सुवार्ता आहे. करून मिळवू नाही शकत, विश्वासाने ते मिळतं. तुमचे तारण कृपेने, विश्वासाने झालेले आहे. ते आमच्या धर्माकर्माने होत नाही आहे की मी 40 दिवस उपास करतो म्हणून देवाने ते केलं पाहिजे, मी कोणाचं वाईट केलं नाही म्हणून देवाने हे सोडून द्या. हा ख्रिस्ती विश्वास नाही आहे. ख्रिस्ती विश्वास हा आहे. शास्त्र हे सांगतं की आपण काही करून देवापुढे नीतिमान ठरू शकत नाही. तारण ही देवाची मोफत देणगी आहे. प्रार्थनेचे उत्तर देवाची देणगी आहे. पवित्र आत्मा देवाची देणगी आहे. शारीरिक आरोग्य देवाची देणगी आहे. आणि ते कशी मिळते माहिती आहे का? काहीतरी करून नाही, विश्वास ठेवून. आणि सर्वात अवघड गोष्ट कोणती असते माहिती आहे का? काहीच नाही करायचं, नुसतं विश्वास ठेवायचा. कारण आपण करणारे प्राणी आहोत. मी जर सांगितलं 7 शुक्रवार करा, 40 दिवस उपास करा, एवढं तास शास्त्र वाचा, तर बरं वाटतं. फॅक्ट आहे, कळत आहे. पण जेव्हा सांगितलं जातं नवीन माणसाला की तुम्ही काही करायचं नाही, जे करता ते सोडून फक्त विश्वास ठेवा, ते एकदम शांत होतात. ते शांत होतात. ते म्हणतात असं कसं? म्हणजे काय, काहीच करायचं नाही? अरे मग हीच तर आनंदाची बातमी आहे की काहीच करायचं नाही, सगळं त्यांनी केलेलं आहे. जेव्हा त्याने म्हटलं पूर्ण झालं, तेव्हा खरंच पूर्ण झालेलं आहे. त्याच्यात तुम्हाला भर टाकायची गरज नाही आहे. आपली धार्मिकता त्याच्यापुढे चिन्ह्या समान आहे. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला आपल्यासाठी पाप असे करण्यात आले, यासाठी की त्याची धार्मिकता आपल्याला मिळाली. आपलं पाप त्याने घेतलं आणि त्याची धार्मिकता आपल्याला दिली. हे झालं एक्सचेंज. आपण धार्मिक ठरलो, परिपूर्ण नाही, धार्मिक, नीतिमान, देवाच्या पुढे उभं राहणं लायक, क्वालिफाईड. राईचस मीन्स राईट स्टँडिंग बिफोर गॉड. देवापुढे उभे राहण्याची लायकी म्हणजे नीतिमत्ता, देवाचं नीतिमत्ता. तर देवाची लेवल काय आशीर्वादाची? 2 कोरिंथ 9 आणि 8. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे. यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टी, सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुमच्याजवळ सर्व काही विपुल व्हावे. आता या वचनात किती वेळेस सर्व आलेला आहे तेवढ्या वेळेस अंडरलाइन करा. ये वचन में कितने बार सब आया है, अंडरलाइन करो, जरा ध्यान से देखो. परमेश्वर का वचन है. कौन परमेश्वर का वचन सुन रहा है? कौन देवाचे लोक इथे बसलेले आहेत? ही लेवल आहे की आपली प्रत्येक गरज, तुमची आणि माझी, विपुलतेने पूर्ण व्हावी. मला 1000 रुपयाची गरज आहे, पण माझ्याजवळ 100 रुपये तर ते माझा अडचण आहे. माझ्याजवळ मला जर 1000 रुपयाची गरज आहे, माझ्याजवळ 500 आहेत तरी ती माझी अडचण आहे. ऐका, आणि आता हे समजलं तर काहीतरी म्हणा. मला 1000 रुपयाची गरज आहे, पण माझ्याजवळ 1000च रुपये आहेत, तर ते काय आहे? पुरेसं आहे. पण मला 1000 रुपयाची गरज आहे, पण मला 2000 रुपये मिळतात, तर ते काय आहे? तर
माझ्याजवळ जर 2000 आहेत तर ते काय आहे? विपुलता आहे. म्हणजे जी गरज आहे त्याच्यापेक्षा अधिक आपल्याजवळ उपलब्ध असणं. दॅट इज कॉल्ड अबंडन्स. मग आता तुम्ही कोणत्या लेवलला आहात? अडचणीच्या लेवलला आहात, पुरेशा लेवलला आहात, की विपुलतेच्या लेवलला आहात? तुम्हाला माहीत आहे. जरा विचार करा या गुड फ्रायडेला. काय चाललंय? काय मिळालं आहे आपल्याला? येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी काय मिळवलं? हे मिळवलं, पण आम्हाला माहीतच नाही, आम्हाला कळलंच नाही. म्हणून आपण दारिद्र्यात राहत आलो. आपण खरं मानत आहोत की नाही, आपल्या हयातीत तरी आपली परिस्थिती सुधारणार नाही. आपल्याला तेवढ्याच पगारात, तेवढ्याच याच्यात राहावं लागणार आहे. पण प्रभू येशू म्हणतो, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला मुक्त करेल. कशापासून मुक्त करेल? हे चुकीचे विचार, हे धार्मिक विचार, आपण काहीतरी केलं पाहिजे, चुकीचे विचार, नाही पण ते माझ्यासाठी नाही, ते त्यांच्यासाठी आहे, तिच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही, हे चुकीचे विचार काढून टाकले. ह्याच्यापासून देवाचं सत्य आपल्याला मुक्त करतं. तर ही 5वी गोष्ट, त्याने आपलं दारिद्र्य घेतलं आणि त्याची विपुलता आपल्याला दिली. 6वी गोष्ट आपल्याला इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि याच्या 2ऱ्या वचनात आढळते. आणि त्याच्या अगोदर आपल्याला त्या 7 शब्दामध्ये ज्यावेळेस प्रभू येशूने म्हटलं वधस्तंभावर की माझा देवा, माझा देवा, तू माझा त्याग का केलास? म्हणजे त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र, त्याचा देवपित्याने त्याग केला. इकडे ऐका मी काय म्हणतो ते. नाही सापडलं तर घरी जाऊन शोधा. एवढा वेळ नाही लागायला पाहिजे. जे रोज लोकशास्त्र वाचतात ते त्यांना सापडलं पाहिजे. नाही सापडलं तर इकडे ऐकायचं, नोट डाऊन करायचं आणि पुढं चालायचं. नाही तर ते सापडेपर्यंत मेसेज संपलेला असेल. माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? म्हणजे काय? त्या वधस्तंभावर देवपित्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा, त्याच्या पुत्राचा त्याग केला. त्याच्यापासून आपलं तोंड फिरवलं, जे कधी अनंत काळापासून कधीही झालेलं नव्हतं. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. किती प्रारंभी होता आपल्याला माहीत नाही. बियॉन्ड टाइम, इन इटर्निटी पास्ट. पण जेव्हा तो मनुष्य रूपाने जगात आला, त्याने स्वतःला लिमिटेड केलं. काळामध्ये तो आला, शरीरामध्ये आला, स्वतःला मानवजातीच्या पापासाठी अर्पण म्हणून अर्पण केलं. जेव्हा तो पाप असा झाला, तुमचं न माझं सर्व मानवजातीचं पाप, जो परमपवित्र देव, ज्याच्या प्रकाशात जो प्रकाशात वसतो, या प्रकाशात कोणाला प्रवेश करता येत नाही, त्या पित्याने जेव्हा पाहिलं की हा पाप असा झाला, त्याने त्याच्यापासून तोंड फिरवलं, त्याचा त्याग केला. आणि म्हणून त्याने म्हटलं, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? म्हणजे काय त्या वधस्तंभावर प्रभू येशूचा देवाने त्याग केला, टाकून दिलं? हो, हेच तर तुम्हाला सांगतो. त्या वधस्तंभावर देवाने त्याला टाकून दिलं, सोडून दिलं. त्याचा त्याग करण्यात आला. बघा, मानवाच्या भावनांमध्ये 2 अशा मानसिक जखमा आहेत की जे आयुष्यभर माणूस त्याने पीडित असतो. देर आर 2 क्रूलेस्ट वुंड्स ब्रॉट अपॉन द ह्युमन हार्ट, की ज्याच्यामध्ये आज असंख्य लोक जगत आहेत. इमोशनल, मानसिक. आणि त्या 2 जखमा किंवा त्या 2 गोष्टीपैकी पहिली गोष्ट आहे त्याग करणं किंवा टाकून देणं. टाकलं जाणं, की मी माझ्या कुटुंबाला नको आहे, मी माझ्या मंडळीला, मी लोकांना नको आहे. ही भावना, ये भावना कितने लोग समझ रहे हिंदी में? मैं नहीं हूँ फिर भी मैं
लेकिन किसी को मैं नहीं चाहिए। रिजेक्शन, द ग्रेटेस्ट इमोशनल वुंड ऑफ द ह्युमन हार्ट इज रिजेक्शन. त्याग केलं का टाकून दिलं जाणं. आज असंख्य लोक ह्या मानसिक गोष्टीने पीडित आहेत. इमोशनल वुंड, भावनिक घाव, रिजेक्शन, आईवडिलांकडून टाकून दिलं जाणं, लेकराने टाकून देणं, पतीने पत्नीला टाकून देणं, पत्नीने पतीला टाकून देणं, रिजेक्शन. आता हे रिजेक्शन किंवा हे टाकलं जाणं हे दोन प्रकार असतात. ॲक्टिवली एक प्रकार असा की कठोर शब्द बोलायचं, अपमान करायचा, नावं ठेवायचं, हा एक भाग. दुसरा भाग इनडायरेक्टली की दुर्लक्ष करायचं, महत्त्व द्यायचं नाही. आणि या दोन रीतीने हे रिजेक्शन हे कार्य करत असतं. घरामध्ये, मंडळीमध्ये, समाजामध्ये, कामाच्या ठिकाणी रिजेक्टेड. आज अनेक लोक, अनेक देवाचे लोक ह्या भावनेत आहेत. चेहऱ्यावरून आपल्याला दिसतं ते मेकअप केलं, चेहऱ्यावरून आपल्याला दिसतं की ते खुश आनंदित आहे, परंतु खोल अंतःकरणामध्ये एक घाव आहे. देर इज अ वुंड डीप इनसाइड, जे सांगू शकत नाही. जे खोटं हसून खोटं दाखवतात की सगळं चांगलं आहे, मी आनंदित आहे, पण तसं नाही आहे. डीपेस्ट वुंड ऑफ द ह्युमन हार्ट इज रिजेक्शन. आणि ते प्रभू येशूने त्या वधस्तंभावर व्हायला, जेव्हा त्याने म्हटलं की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. देवाने त्याचा त्याग केला. त्याग केलं जाणं, आज कदाचित तुम्ही ह्या भावनेत जगत असाल. त्याच्यामुळे निराशा, खिन्नता, डिप्रेशन आणि शेवटची पायरी ह्या मानसिक आजाराची असते सुइसाईड किंवा आत्महत्या, की माणूस जीवन संपवतो. रिजेक्शन साधी गोष्ट नाही की मी नको आहे तरी मी त्या घरात राहतोय, मी नको आहे तरी त्या लोकात आहे. मला माहिती आहे मी कोणाला आवडत नाही तरी मी जगतोय, मग कशाला जगायचं, मी संपवून टाकतो. रिजेक्शन. प्रभू येशूचा त्याग करण्यात आला. आता याचं एक उदाहरण आपल्याला यशायाच्या पुस्तकाच्या 54व्या अध्यायात आढळतं. आता रिजेक्शनचे अनेक कारणं आहेत, त्याग किंवा टाकून देण्याचे. इकडे आहे का, प्रेग्नन्सीमध्ये ज्यावेळेस पती पत्नीचे भांडणं होतात, त्यावेळेस काही वेळेस रागाच्या भावनेत ते म्हणतात की मी हे बाळ ठेवणार नाही, ॲबॉर्शन करीन. किंवा त्या वातावरणामध्ये ते बाळ वाढत जातं आणि डिलिव्हरी होती. पण त्या स्त्रीला, त्या पत्नीला जर रिजेक्ट करण्यात आलं, मानसिकरित्या जर ती असली, तर तोच मानसिक आजार, तोच विकार, ती ती भावना त्या लेकरामध्ये असते. आणि लहानपणापासून एखादं लेकरू आपण म्हणतो की ते कोणाशी बोलत नाही, कोणाशी मिसळत नाही. काही लोक तुम्ही पाहाल मोठ्या झाल्यानंतर सुद्धा एकटे राहतात, ॲवॉइड करतात. याचं कारण लहानपणी असतं, याचं कारण खूप वर्षापूर्वीचं असतं. वेगवेगळे कारण, त्याच्यापैकी एक चाइल्डहूड एक्सपिरियन्सेस. दुसरं कारण असू शकतं ब्रेकअप ऑफ मॅरेज, प्रेम बंद लग्नापूर्वी, किंवा लग्न झाल्यावर मोडलं, ते तसं झालं, त्याचं तसं झालं, मी आता लग्न करणार नाही. ही भावना होऊन जाते की एकदा मी धोका खाल्लेला आहे, परत मी रिस्क घेणार नाही. एकदा माझ्याशी धोका झालेला आहे, परत मी प्रेम करणार नाही. मला रिजेक्ट करण्यात आलेलं आहे, म्हणून तो म्हणतो की मी रिजेक्टेड आहे. आणि या भावनेत मग लोक व्यसन करतात, पर्याय करतात आणि वेगवेगळ्या रिलेशनशिपमध्ये राहतात. का? त्याच्या मागे असतं. आपण म्हणतो की हा माणूस व्यसन करतो, ती बाई तशी वागते, पण त्याच्या मागे कारण आहे जे त्यांनाच माहीत आहे, त्यांचं दुःख किंवा कोणत्या परिस्थितीतून काय केलेलं आहे. ही भावना उत्पन्न होते. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर व्हायला. मत्ते 27:46 आपण वाचू.
मॅथ्यू 27:46 या ठिकाणी मॅथ्यू 27:46 आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळे मारून म्हटला, एली एली लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. त्या वधस्तंभावर प्रभू येशूला त्याग करण्यात आला, टाकून देण्यात आला, रिजेक्ट करण्यात आला. आज तुम्ही जर रिजेक्टेड असाल पतीकडून, पत्नीकडून, मुलांकडून, आईवडिलांकडून, कोणाकडून, तर इकडे लक्ष द्या. ती भावना, ती मनस्थिती प्रभू येशूने भोगलेली आहे. तो तुम्हाला समजू शकतो. तो त्याच्यातून गेलेला आहे. नाही पण तुम्हाला माहीत नाही बाळासाहेब. आम्हाला नाही माहीत, पण त्याला माहीत आहे. तो त्याच्यातून गेलेला आहे. वचन 50. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. आता ही जी परिस्थिती, हे जे रिजेक्शन, याच्यावर देवाचा उपाय काय? व्हॉट इज गॉड्स रेमेडी फॉर रिजेक्शन? इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 5 आणि 6. इफिजन्स 1, 5 and 6. इफिस 1 इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 5 आणि 6. त्याने आपल्या मनाच्या सत्य संकल्पाप्रमाणे आपल्या प्रभू येशूच्या ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमलेली, त्याच्या कृपेची गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. त्याने वचन 3 आणि 4 जर आपण वाचलं, 4थ्या वचनाच्या शेवटी दिलंय की त्याने आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. ओरिजिनल म्हटलेलं आहे की वी आर ॲक्सेप्टेड इन द बिलॉव्ड. त्याने ख्रिस्तामध्ये आपल्याला स्वीकारिले. आमेन. इकडे ऐका, प्रभू येशूला त्याग करण्यात आला यासाठी की तुमचा आणि माझा स्वीकार व्हावा. देवाला त्याने टाकून दिलं यासाठी की तुम्हाला आणि मला आत घ्यावा. किती विशेष आहे. हे त्याने उपयोग करून. गुड फ्रायडेचं गुड चांगलं काय? जे आपलं वाईट ते त्याने घेतलं, चांगलं ते आपल्याला दिलं. आपला त्याग त्याने घेतला, त्याचा त्याग करण्यात आला यासाठी की आपला स्वीकार व्हावा. देवाने आपल्याला त्याची पुत्र आणि कन्या करावी. आपण जे पापी भ्रष्ट देवापासून दूर गेलेले आपल्याला ख्रिस्तामध्ये स्वीकारावे. प्रेज द लॉर्ड. 6वी गोष्ट की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केले. हिब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय 2रं वचन. हिब्रूज 12:2. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादन करता व परिपूर्ण करता येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता आता ऐका, त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. लज्जा तुच्छ मानून अंडरलाईन करा. दुसरी जी मानसिक भावना, द सेकंड ग्रेटेस्ट वुंड ऑफ द ह्युमन हार्ट इज शेम किंवा गिल्ट. अपराधीपणाची भावना, गिल्टी कॉन्शियस ज्याला आपण म्हणतो, की स्वतःची लाज वाटणे, कॉन्फिडन्स नसणे, धैर्य नसणे, गिल्टी कॉन्शियस वाटते की मी भयंकर, मी दोषी आहे. गिल्ट अँड कॉन्डेमनेशन. आज असंख्य लोक, देवाचे लोक ह्या भावनेत जगत आहे. गिल्टी कॉन्शियस घेऊन. म्हणून प्रार्थना करा म्हटलं ते करू शकत नाही, गाणं म्हणा म्हटलं त्यांना लाज वाटतं. का? काहीतरी गोष्ट आहे की त्यांच्या देवामध्ये आड आहे की ज्यामुळे त्यांचं मन त्यांना दोषी ठरवतं. आणि म्हणून शास्त्र सांगतं की जर आपलं मन आपल्याला दोषी ठरवित नसेल तर आपल्याला देवापुढे धैर्य आहे. तुमचं मन जर कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला दोषी ठरवतं तर देव तुमच्या मनापेक्षा मोठा आहे, लक्षात घ्या. तो किती अधिक दोषी ठरवत असतो. गिल्ट. पहिली भावना कोणची? रिजेक्शन, टाकून देणं. दुसरी भावना गिल्ट, सारखं वाटणं की मी त्याच्यामध्ये रात्रंदिवस जगणं, ते विसरून जाण्यासाठी कुठंतरी फिरायला जाणं, कुठंतरी टाईमपास करणं, काही परत एकटं असलं की परत वाटतं की नाही मीच ते केलेलं, मीच तो आहे.
लोकांपासून लपवतो, खोटं खोटं आपण दाखवतो, तसं काही नाही, पण ते आहे, ते असतं जे आपल्याला पुढं जाऊ देत नाही, ज्याच्यामुळे वर्षाचे वर्ष लोक चर्चमध्ये वाढत नाहीत, तेवढेच राहतात वर्षाचे वर्ष. किती पाळक साहेबांनी सांगितलं, किती आमच्या सारख्याने सांगितलं, नाही, गिल्टी कॉन्शियस, त्यांचं मन दोषी ठरवत असतं. गिल्ट अँड कॉन्डॅमनेशन. तर या ठिकाणी हिब्री 12:2 मध्ये सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने लज्जा सहन केली. म्हणजे काय हो, म्हणजे त्या वधस्तंभावर असताना त्या रोमन शिपायाने त्याचे वस्त्र अंगावरचे काढून घेतले. ज्यावेळेस आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर टांगलेला क्रूस, त्याच्यावरचा फोटो, त्याच्या कमरेभोवती आपण कपडा पाहतो, पण शास्त्रात जर आपण वाचलं तर शास्त्रानुसार ज्यावेळेस तो वधस्तंभावर होता तो विवस्त्र होता, त्याच्या अंगावर कोणताही कपडा नव्हता. का? लज्जा त्याने सहन केली की हे पब्लिक सगळं यरुशलेम जमलेलं होतं, सर्व लोक जमलेले होते आणि त्या वधस्तंभावर तो नग्न असा होता. त्याने लज्जा सहन केली. जेव्हा तो मला लज्जा वाटते, आमच्या मुलीने असं केलं, आमच्या मुलाने तसं केलं, यांनी असं केलं, आपण समाजात चर्चमध्ये तोंड दाखवू शकत नाही, आपण घरी बसतो, आपण म्हणतो नाही पाळक साहेब तुम्हाला माहीत नाही काय कारण आहे ते, काहीतरी गोष्ट अशी लज्जा, त्याच्यामुळे आपण मागेच लागतो. शेम, ती लज्जा प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सहन केली आहे. जेव्हा एखादी मुलगी, एखादा मुलगा काहीतरी वाईट कृत्य करतो, आईबापाचं नाव बदनाम होतं, मंडळी, समाजात, कामाच्या ठिकाणी, त्यावेळेस एक प्रकारची लज्जा उत्पन्न होते. ज्यावेळेस आरोपी पकडला जातो त्यावेळेस ते असं तोंड झाकत असतात. का? की आता मीडियावर सर्व जग, सर्व लोक मला पाहतील, ज्यांना वाटतं की मी तसा नाही चांगला ते पण पाहतील, एकदम लाज वाटायला लागते. आणि ही भावना, ह्या भावनेत आपण असतो. पण प्रभू येशूने वधस्तंभावर लज्जा सहन केली. कशासाठी? आपण वाचू हिब्रू लोकास पत्र 2 अध्याय 10 वचन. हिब्रूज 2:10. कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे त्याने पुष्कळ पुत्रांना, किती पुत्रांनी कन्यांना? पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना किंवा गौरवात आणावे म्हणून त्यांच्या तारणाचा उत्पादक झाला. त्याला दुःख सहनद्वारे परिपूर्ण करावे इच्छित होते. कशासाठी दुःख सहन केलं? इकडे बघा, यासाठी की त्याचे पुत्र आणि कन्या जे होतील, आज तुम्ही आणि मी, ते आपण लज्जेपासून मुक्त होऊन गौरवात जावं. लज्जा कशामुळे येते? पापामुळे. फळ खाल्लं, आज्ञा मोडली, एकदम दिसून आलं की अरे आपण नग्न आहोत. पण मी असं म्हणतो, फळ खाण्याच्या अगोदर ते नग्न नव्हते का? होते. ऐका, होते, पण त्यांना कळत नव्हतं. का कळत नव्हतं? कारण देवाचं गौरव, देवाचं तेज त्यांच्यावर होतं. त्यांचं लक्ष स्वतःकडे नव्हतं, देवाकडे होतं, त्याच्या सृष्टीकडे होतं. सेल्फ कॉन्शियसनेस कधी आलं? सेल्फ, मीपणा, मला, माझ्यासाठी. सेल्फ कॉन्शियस, सेल्फ, स्व कधी जागृत झालं? पाप केल्यानंतर. तोपर्यंत माहीतच नव्हतं की आपण नग्न आहोत. नग्न आहोत का कळलं? कारण देवाचं गौरव तेज निघून गेलं, नाही समजलं. म्हणून शास्त्र सांगतं की सर्वांनी पाप केलेले देवाच्या गौरव अंतरलेले आहे. देवाचा गौरव तेज निघून गेलेला आहे. पापी झालेला आहोत, गिल्टी कॉन्शियस झालेला आहोत. पण प्रभू येशू ख्रिस्ताने ती लज्जा सहन केली आणि ते गमावलेला गौरव तुम्हाला मला परत दिलेला आहे. ही आणखी एक गोष्ट ज्या वधस्तंभाच्या द्वारे तुमच्याने माझ्यासाठी उपलब्ध झाली. ही टूक युअर शेम दॅट यू माइट रिसीव्ह हिज ग्लोरी. प्रतिष्ठा गमावली का? नाव गमावलं का? मानपान गमावलं का? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो तुम्हाला परत मिळवून देऊ शकतो. इज्जत गमावली का? प्रभू येशूच्या द्वारे तो परत देऊ शकतो. का? कारण लज्जा त्याने सहन केली. बघा ते वचन प्रत्येकाने, हिब्री 2:10,
कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना, पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना अंडरलाईन करा. म्हणजे जे त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचे पुत्र आणि कन्या होतील त्यांना गौरवात आणावं ही देवाची इच्छा होती. आणि ते गौरव त्याने त्या वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे उपलब्ध केला. आज तुम्हाला मला असं धरून आणल्यासारखं बसायची पाहायची गरज नाही आहे. ते गिल्ट काढून घेतलं आहे त्याने त्याचा गौरव तेज आपल्याला दिलेला आहे. आमेन. आणि ते तेज दाखवावं लागत नाही, ते आपोआप दिसतं. तेव्हा तो माणूस वेगळा दिसतो. तेव्हा तो त्यांच्या ते आम्ही एवढे टेन्शनमध्ये, तो बघा तो प्रदीप नेहमी हसत असतो. काय नाही, पागल आहे काय? नाही नाही. मग नंतर कळते अरे वो तो यीशु मसीह के पास आहे, पागल नाही. ते तेज, ते गौरव आपोआप दिसतं, ते दाखवावं लागत नाही. काही लोक चर्चमध्ये ते बनावट दाखवतात, खोटं खोटं हसतात. दाखवावं लागत नाही. मी तुम्हाला सांगतो जे आहे ते आहे. आमेन. त्याने लज्जा सहन केली यासाठी की त्याचा गौरव आपल्याला मिळाला. मग माझा प्रश्न आहे की आज तुम्ही त्या गौरवात चालत आहात का? ते गौरव तुमच्यावर आहे का? तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या जीवनावर ते गौरव आहे का गिल्टी कॉन्शियस धरून आणल्यासारख्या भावनेने तुम्ही धरून आणल्यासारखं इकडं तिकडं पाहता? प्रभू मला मुक्त कर असं जर म्हणाल तर ती लज्जा, ती गिल्ट निघून जाईल आणि त्याने तुम्हाला स्वीकारलेलं आहे याचा अनुभव तुम्हाला येईल. हालेलुया. तर 6वी गोष्ट काय? त्याने आपली लज्जा सहन केली आणि त्याचा गौरव आपल्याला उपलब्ध करून दिला. 7वी गोष्ट काय? त्याला नाकारण्यात आलं, त्याचा त्याग करण्यात आला यासाठी की आपला स्वीकार व्हावा. नाही समजलं? आणि याने जर तुम्ही खुश होत नसाल तर कशानेच होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, हे जर कळलं नाही तुम्हाला सुवार्थच कळलं नाही. त्याला नाकारण्यात आलं यासाठी की तुमचा माझा स्वीकार व्हावा. ज्यांनी स्वीकारलं तेच आमेन म्हणू शकतो. हालेलुया. ज्यांनी स्वीकारलेलं नाही, माझी अशी प्रार्थना आहे की आज ह्या गुड फ्रायडेला ते येशू ख्रिस्ताला स्वीकारून त्याच्याकडे वळतील. त्या लज्जेतून, पापातून, त्या गिल्ट कॉन्शियसमधून बाहेर येतून त्याच्या गौरवात चालतील. आमेन. 8वी गोष्ट गलतीकरास पत्र 3:13 आणि 14. गलेशियन्स 3:13 and 14. 8वी अदलाबद्दल त्या वधस्तंभावर कोणती झाली? 8 गोष्टींची अदलाबद्दल त्या वधस्तंभावर झालेली आहे. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि याचं 13 आणि 14 वचन आहे. गलेशियन्स 3:13 and 14. आपणाबद्दल ख्रिस्त शाप असा झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले. म्हणजे त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त शाप असा झाला. काय म्हणता काय पडत आहे म्हणून सांगतो, शास्त्रात बघा, हे शास्त्र सांगतो, मी म्हणत नाही. ख्रिस्त आपणाकरता शाप असा झाला आणि नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. वचन 14. यात उद्देश हा की अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना म्हणजे तुम्हाला मला मिळावा. परराष्ट्रीयमध्ये म्हणजे जे यहुदी नाहीत ते. आपण यहुदी आहोत का? आपण भारतीय म्हणजे परराष्ट्रीय. पण आपल्याला येशू ख्रिस्ताच्या अब्राहामाला दिलेला आशीर्वाद मिळू शकतो का? हो. कसं? येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आठवी गोष्ट, वधस्तंभावर त्याने काय घेतली? आपले शाप त्याने वाहिले आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला उपलब्ध करून दिला. ही टूक आवर कर्सेस अँड मेड अवेलेबल हिज ब्लेसिंग. आता हे शाप तुम्ही म्हणाल, अनुवाद 13 वचनात सांगितलं की जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. आणि हे शास्त्रलेख कुठं आहे माहिती आहे का? अनुवाद 21-23 आता पाहू नका, काढत बसू नका, वेळ घालू नका. जो कोणी झाडावर टांगलेला आहे म्हणजे वधस्तंभावर खेळलेला आहे तो शापित आहे. इकडे बघा, इकडे बघा, मिस करू नका. इधर देखो, मिस मत करो, नीचे इधर उधर मत देखो. हा शास्त्रलेख होता, नियमशास्त्राचा. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या झाडावर किंवा त्या वधस्तंभावर टांगलेला होता. म्हणजे काय? नियमशास्त्राप्रमाणे तो शापित झाला, शाप असा झाला. पण काय शापित झाला?
यासाठी की अब्रामाला दिलेला आशीर्वाद त्याच्याद्वारे सर्व जगाला तुम्हाला मला मिळावा. कोणीतरी म्हणते की ती बाई शापित आहे, ते घराणं शापित आहे. अरे पण ह्याच्यातून काही मुक्ती आहे का? मंत्र तंत्र होम हवन नाही. याच्यावर एकच उपाय आहे, येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ. याच्यावर एकच परमनंट इलाज आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्ताकडे वळणे. जेव्हा आपण वळतो तो आपल्याला शापातून मुक्त. आता शाप काय आहे याची यादी आपल्याला अनुवादाच्या पुस्तकात आढळते. आपण ती सर्व यादी वाचणार नाही, परंतु काही वचनं ज्यांनी कधीही ऐकले नाही, वाचले नाही, त्यांच्यासाठी मी वाचून दाखवतो. अनुवादाचा पुस्तक याचा 28वा अध्याय, ड्यूट्रॉनॉमी 28. ह्या अध्यायामध्ये परमेश्वराने सांगितलं की जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर हे आशीर्वाद तुमच्या मागे धावत येतील. आणि मग त्या आशीर्वादांची लिस्ट आहे अनुवाद 28 मध्ये. इकडे बघा, नंतर घरी जाऊन ते बघा अध्याय. आशीर्वादांची लिस्ट आहे. आणि ते आशीर्वाद काय? तू आपला नगरात तू आशीर्वादित, वचन 3, नगरात म्हणजे शहरात तू आशीर्वादित होशील, शेतीवाडीत म्हणजे कामधंद्यात आशीर्वादित, तुझे पोटचे फळ म्हणजे तुझे मुलं बाळं आशीर्वादित होतील. वचन 5, तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होतील, म्हणजे महिना अखेर किंवा आर्थिक अडचणी नेहमी राहणार नाही. तू आज येशील जाशील तेव्हा आशीर्वादित होतील, म्हणजे प्रवास सुखरूप सुरक्षात. काही लोकांचे घडी ॲक्सिडेंट होतात, सारखे ॲक्सिडेंट, सारखे 4-6 महिने झाले की हॉस्पिटलला. तर हे काय आहे? सुरक्षा नाही आहे. ऐका, तर तसं होणार नाही. परंतु मग सांगितलेलं आहे वचन 7, तुझ्यावर चढाई करून येणारे शत्रू तुझ्या पुढे मार खातील, है ना, म्हणजे विजयी जीवन, है ना, शत्रूवर विजय. आणि मग बाकीच्या आशीर्वादांचे. पण 15 वचनात सांगितलं की उलट पक्षी तू आपला देव परमेश्वराचे ऐकले नाही तर काय होईल? हे पुढील शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. वचन 15. कोणीतरी म्हटलं, पालक साहेब नाही पण आम्ही शाप बीप मानत नाही, आणि ते ख्रिश्चन होते. म्हटलं याचा अर्थ तुम्ही शास्त्र पण मानत नाही. काय म्हणता काय म्हणे पालक साहेब? मग दाखवलं अनुवाद 28 आणि 15. परमेश्वर म्हणतो हे शाप तुझ्या, म्हणजे शाप आहेत. देवाने पण ते सांगितलेलं आहे, कबूल केलेलं आहे. म्हणून तुम्ही आणि मी काय म्हणतो याच्याने फरक पडत नाही. नाही पण आम्ही शाप बीपवर विश्वास नाही ठेवत, नका ठेवू, पण ते शाप आहेत, आशीर्वाद आहेत. दोन्ही खरे आहेत. आशीर्वादही खरे आहेत, शापही खरे आहेत. जर आशीर्वाद खरे आहेत तर शाप पण खरे असले पाहिजे. जर शाप खरे तर आशीर्वाद पण खरे असले पाहिजे. मी तुमच्याशी बोलतोय. तर आणि ह्या दोन्ही गोष्टी कशावर अवलंबून आहे? जर देवाचं ऐकलं तर आशीर्वाद, नाही ऐकलं तर शाप. मध्ये तिसरं ठिकाण कोणतंच नाही. नाही पण आम्ही आशीर्वादित नाही, आम्ही शापित नाही. मग शापित नाही, मग आशीर्वादित का नाही? कारण मधलं तिसरं ठिकाण नाहीच आहे. एक तर प्रत्येक जण, तुम्ही जे ऐकत आहात आणि तुम्ही जे या ठिकाणी बसलेले प्रत्येक जण, एक तर आपण अंधारात आहोत नाही तर प्रकाशात आहोत, आशीर्वादात आहोत नाही तर शापाच्या अधीन आहोत, देवाच्या राज्यात आहोत नाही तर सैतानाच्या राज्यात आहोत. मध्ये तिसरं ठिकाण नाहीच आहे. काय चाललंय? काय आपण समजतो? काय आपण स्वतःला समजतो? काय आपल्याला नाही पण मला नाही वाटत नाही तर मग शास्त्र वाचा, ऐका, खात्री करून घ्या तुम्हाला जे वाटतं ते खरं आहे का. आमेन. नाही पण मला नाही वाटत मग शापाचं आहे. मग शापाची लिस्ट आहे. आणि मग त्या शापाची जर लिस्ट आपण वाचली, अनुवाद 28 जी आपण आता वाचणार नाही, ती मोठी लिस्ट आहे. ही काय आहे? वचन 15, वचन 16, अनुवाद 28. नगरात तू शापित होशील, शेतीवाडीत तू शापित, म्हणजे शहरात तुझ्या बिझनेसमध्ये तू शापित होशील. कधीच बिझनेस सक्सेस होणार नाही, कधीच कोणती नोकरी टिकणार नाही. घडी घडी लोक नोकरी बदलतात. हे काय आहे? शाप आहे. 4-6 महिन्याला की चेंज. पाळत आहे चांगल्या मोठ्या पोस्टवरचे हे असतात, पण ते काय होतं काय माहिती, लगेच दुसरीकडे होतं. हा काय? शाप आहे. आपण म्हणतो इतक्या मोठ्या पोस्टवरचे इतके क्वालिफाईड, आणि असं का होतं? ते म्हणतात आम्हाला पण माहीत नाही असं का होतं, पण टिकतच नाही. याच्यावर उपाय प्रार्थना नाही आहे, याच्यावर उपाय
येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. त्याच्याकडे वळणं हे आहे. नंतर तुझी टोपली व तुझे परात शापित होईल. म्हणजे नेहमी अडचण राहील. नेहमी अडचण असते का? एका घरात 4 कमवणारे तरी पैसे पुरत नाही, तरी कर्ज बाजारी. म्हणजे काय? शाप. एका घरात एकच कमवणारा 10 माणसं खाणारे तरी कमी पडत नाही. म्हणजे काय? आशीर्वाद आहे. माहीत नसतं असं आशीर्वाद शाप काय ते ऐकून घ्या, समजून घ्या. तर सततची अडचण. वचन 18, तुझे पोटचे फळ हे शापित होईल. म्हणजे काय? मुलं बाळ शापित. मुलं बाळ व्यसनाधीन होणे, वाईट मार्गाला जाणे, हा शाप असतो, आशीर्वाद नाही. नाही पण आम्ही एवढं केलं ते. अरे एवढं केलं म्हणजे काय केलं? जे करायला पाहिजे ते नाही केलं. कधी चर्चला नाही आणलं, कधी प्रार्थना, कधी देव कोण, काय येशू ख्रिस्त कोण, कधी सांगितलं नाही. एवढं केलं म्हणजे काय केलं? उपकार केले नाही, तुमच्याच मुलांसाठी केलं. पण हे जर नाही केलं तर काहीच नाही केलं. मग ते शापित होणारच, व्यसनाधीन होणारच, वाईट मार्गाला जाणारच. म्हणून परमेश्वर म्हणतो, जर तू माझी वाणी नाही ऐकली तर काय होईल? तुझे पोटचे फळ म्हणजे तुझी संतती शापित होईल. ती कधीच सक्सेस, यशस्वी होणार नाही. हा एक शाप. पुढे जर आपण वाचलं तर येणे जाणं, आणि मग नंतर सांगितलं आहे की पराभव की वेगवेगळ्या आजारांनी घरी जाऊन ही लिस्ट निवांतपणे वाचा. आणि मग बघा की आमच्या घराण्यावर, माझ्या फॅमिलीवर ह्या गोष्टी आहेत का? आणि जर असतील तर घरी नम्रपणे मनापासून पश्चाताप करा, त्याच्या स्वाधीन करा आणि त्याच्यातून कायमचे मुक्त हो. ते शाप घेऊन जगू नका आणि मंडळीला दुसऱ्यांना अडथळा घेऊ नका. नाही का बाळासाहेब? चर्च हे आशीर्वादित लोकांचं चर्च आहे, शापित लोकांचं नाही. प्रेज द लॉर्ड. देवाकडे वळलेले मनापासून, डुप्लिकेट नाही, ओरिजिनल लोक, फेक लोक नाही, ओरिजिनल तारण झालेले, येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतलेले. तर ही 8वी गोष्ट काय आहे? त्या वधस्तंभावर जीजस वॉज मेड अ कर्स. तो आपल्यासाठी शाप असा झाला, यासाठी की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला मिळावा. आणि जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर काय केलं, ते माझ्यासाठी केलं, आपल्यासाठी केलं, हा विश्वास ठेवतो, त्यावेळेस आपण त्या शापातून मुक्त होतो. ते सर्कल, ते चक्र फॅमिलीवरचं, घराण्यावरचं ब्रेक होतं, तुटतं कायमचं, आणि आपण आशीर्वादात चालू. तर या 8 गोष्टी प्रभू येशूच्या वधस्तंभाच्या द्वारे उपलब्ध झालेल्या आहेत. देव करो. आणि हे सर्व आशीर्वाद, सर्व काही जे त्याने मिळवलं, त्याचा अनुभव हयातीत असताना या आयुष्यात तुम्हाला मला अनुभवायला लागतो. प्रेज द लॉर्ड.